अनधिकृत बांधकाम हटवण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये. ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे स्पष्ट निर्देश. सर्व यंत्रणा मनुष्यबळ लावून अनधिकृत बांधकामे पूर्ण तोडण्याचे निर्देश. प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणताही हयगय करू नये. सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकामे पूर्णपणे तोडण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी शुक्रवारी दिले. अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे. ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत, असे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले. हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला, अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामाचे निष्कासन झाले पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील. मात्र या कामात कोणतीही हयगय होऊ नये, असे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आपण कसूर करीत आहोत, असे चित्र निर्माण होणे आपल्याला भूषणावं नाही. आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचे पालन आपल्याला करावेच लागेल. न्यायालयांनी या संदर्भात दिलेल्या आदेशांचे विनाविलंब पालन केले जावे. त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी, असेही निर्देश आयुक्तराव यांनी दिले. अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. अनधिकृत बांधकामाची बीट डायरीत नोंद झाली की सहाय्यक आयुक्तांनी तेथे स्थळ पाहणी केलीच पाहिजे. तसेच तोडकाम करताना स्वतः उपस्थित राहिले पाहिजे. अनधिकृत बांधकामात टप्प्याटप्प्याने वास्तव्य सुरू झाले की त्याचे निष्कासन आणखीन अवघड होते, असेही आयुक्त म्हणाले. या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या पदावर काम करायचे असेल तर सर्व दबाव दूर सारून काम करावे लागेल. अनधिकृत बांधकामाविषयी न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली असून कामाच्या पद्धतीवरही टिप्पणी केलेली आहे. सबब सांगण्याच्या प्रकारावरही न्यायालयाने आक्षेप घेतला असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. शिवसेनेचे सचिव आणि ठाणे नगरीचे माजी महापौर श्री संजय मोरे साहेबांना मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि जडणघडणीमध्ये योगदान देणारे माननीय श्री संजयजी मोरे साहेबांना पुनश्च एकदा श्री मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी 22 फेब्रुवारी 2025 रोजी ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थेच्या उभारण्यात येणाऱ्या नवीन वास्तूची पाहणी केली. ही वास्तू अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीचे केंद्र राहिली आहे. ठाण्यातील रासव संघाचे कार्य ह्या वास्तूतून सुरू झाले. आज माननीय मंत्री महोदय श्री गणेश नाईक साहेब यांनी या वास्तूला भेट देऊन होणाऱ्या कामाची माहिती घेतली. वास्तू उभारणी करणारे श्री महेश भास्कर जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती मंत्री महोदय यांना दिली. अनेक दानशूर व्यक्ती व स्वयंसेवकांच्या समर्पणाची ही वास्तू उभी राहत आहे. भविष्यात ही रासव संघाच्या प्रमुख वास्तूंमधील एक वास्तू म्हणून ओळखली जाईल. माननीय मंत्री महोदयांनी आपले समर्पण देण्याची ही इच्छा प्रकट केली. पुढील विकास कामात आवश्यक ती प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी वास्तू उभारणारे सिव्हिल कंत्राटदार श्री अनिल कुलकर्णी, रुद्र प्रतिष्ठानचे श्री धनंजय सिंहजी, श्री अजय भावे, श्री अक्षय टांगसाळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 ठाणे जिल्ह्यातील 17,975 घरकुल पात्र लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न. मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले. घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर. सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आज 22 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री अमित शाह व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते राज्यातील 20 लाख लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण, 10 लाख लाभार्थ्यांना एका क्लिकमध्ये पहिला हप्ता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत 18,248चे उद्दिष्ट असून यापैकी एकूण 17,975 घरकुल पात्र लाभार्थ्यांना तालुकानिहाय मंजुरी पत्र प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा स्तरावर प्रातिनिधिक स्वरूपात 15 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करण्यास आले. त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे काम उत्तम प्रकारे पूर्ण केलेल्या 3 लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक आयुक्त अमोल यादव, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे तसेच या योजनेचे लाभार्थी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात ठाणे जिल्ह्यातील घरकुलांचे काम उत्तम प्रकारे केले आहे. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असणे महत्त्वाचे आहे. यामुळे लाभार्थ्यांनी दर्जेदार उत्कृष्ट घरकुल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी व मयत झालेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबासाठी प्रशासनाने तसेच लाभार्थ्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना केले. घरकुल नोंदणी मंजुरीसाठी ठाणे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
ग्रामस्थांना स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. घर मिळवून देण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच जिल्हा परिषद मार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी देखील घरबांधणी वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी याप्रसंगी केले. विटावाच्या सुष्मिता देशमुखचा पंजाबात डंका. 136 किलो स्वॅट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह 3 सुवर्ण 1 कांस्य पदाची केली कमाई. कळव्यातील विटावा गावात राहणारी सुष्मिता सुनील देशमुख हिने 19 फेब्रुवारी रोजी पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत 136 किलो स्क्वॅट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह 3 सुवर्ण 1 कांस्य पदाची कमाई केली. 19 फेब्रुवारी 2025 रोजी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवारा पंजाब येथे पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या मान्यतेने SBD इंडियन ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 संपन्न झाली. या उल्लेख महाराष्ट्राची खेळाडू कुमारी सुस्मिता सुनील देशमुख हिने उत्तम कामगिरी केली. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सिनियर गटात 52 किलो वजनी गटात ती खेळली, पण स्वतःचे वजन 48.16 किलो होते. 52 किलो वजनी गटात स्क्वॅट या प्रकारात जुना विक्रम 135 किलोचा होता. त्याला मोडून 136 किलो स्क्वॅट स्वतःच्या नावावर नवीन विक्रम बनवला. तसेच स्क्वॅट या प्रकारात सुवर्ण पदक, बेंच प्रेस या प्रकारात सुवर्ण पदक, डेडलिफ्ट या प्रकारात कांस्य पदक तसेच 346 किलो वजन 52 किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेते सुवर्ण पदक पटकवले. या ठिकाणी सुष्मिता सुनील देशमुख हिने 1 राष्ट्रीय विक्रम, 3 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक अशी कमाई केली आहे.